ही जुनी माणसं काही केल्या गप्प बसत नाहीत. सतत त्यांचं काय ना काय कुठं कुठं चालूच असतं. आता या आजींचं तर काय चाललंय बघा की तुम्हीच. आजी अ काय करताय हे नक्की? अग ते बाबळ नसते का, हा ती आपली साधी बाबळ. हा शेरड मेंढ्या खाते ते, शेळ्या मेंढ्याला डाळा बिळा. बर हा मग त्याच्या शेंगा आणले ते. हा वाज दात दुखत आहे म्हणलं, आपले नाही काय काम ही तरी बसाव करीत आपली मिसरी वाज बनवावी ह्याची. तुम्ही ह्याची मिस्त्री करणार आहे? हो मिसरी करणार ही चांगली असते मिसरी. अहो ही बाबळीच्या बी आहे त्या. हो एवढी तेवढी पोटात गेली तरी शरीराला बी चांगलं आहे आणि दाताला बी चांगला आहे, दात आवाळतात. होय हो ते दवाखान्यापेक्षा ही नाही का बरं, ही बी करायचं. मग हे आयुर्वेदिक औषध आहे हो म्हणायचं. आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषध. मग आपल्याला आयुर्वेदिक औषध विकते ती अशीच मग झाडपाल्याचीच आणते ती देते ती आपल्याला. मग आपल्या आजूबाजूला आहेत तरी आपण विकत आणून खातोय. हा मग त्यानं तेवढ्या पुरता फरक पडतो ना. हा आणि ह्यानं काय वाज जरा दिरी 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 पडतो. हा आणि गोळ्यानं काय गोळी गिळली की लगेच झाला. एक दिवस नाही तर 2 दिवस 2 दिवस उन्हाने खाय तसंच आहे. मग काय पण तर. ह्यानं कायमचा फरक पडतो. होय ना. हो हा. हे चांगलं असत. हो बऱ्याच वाटाघाटी केलेल्या दिसते ते. हो हो हो. म्हणलं आपलं आता बसून बसून आपलं करावं आलं ध्यानात. हा दात बी आपलं दुखत तर कठीण वाईज काय खाया गेलं की होय म्हणलं ना? आपलं मग बनवावं ही तरी. हा 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 हा. हा काहीतरी आपला टाइमपास. चांगलंय की. हा जुन्या माणसांची हीच खासियत आहे. हा काय केलं तरी गप्प काय बसत नाहीत. करायचं काहीतरी करीत राहायचं.